नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर सर्वात पहिले तुमचं या चॅनलवरती स्वागत आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या म्हणजे चॅनलला बेल आयकॉनवरती प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा. ठीक आहे मित्रांनो. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मिल्क फेवर याविषयी चर्चा करणार आहोत. तर मिल्क फेवरमध्ये किती प्रकार आहेत आणि कोणता प्रकार काय आहे याची थोडीशी माहिती घेऊया. तर मिल्क फेवरचे 3 प्रकार आहेत. तर पहिला प्रकार आहे. पहिल्या प्रकारामध्ये जनावर आपलं जे जनावर आहे गाय अस्वस्थ समजा हा आजार व्याल्यानंतर होतो. व्याल्यानंतर अ, या आजारामध्ये जनावर पहिल्यांदा टेम्परेचर जनावरचं नॉर्मल असतं. जनावर जांभळ्या देतात आणि चारा कमी खातात आणि दूध पण कमी देतात. सुरुवातीला हे लक्षणं दिसतात आणि नंतर थोडंफार जनावर चालताना अडखळत चालते. पहिली हे लक्षणं आपल्याला पहिल्या अवस्थेमध्ये बघायला मिळतात आणि बघायला गेलं दुसऱ्या अवस्थेत जनावर बसून राहते. टेम्परेचर जनावरचं कमी होते, म्हणजे कमी होत जाते आणि कान गार पडतात, जनावरचे पाय गार पडतात. जनावर चारा कमी खाते आणि दूध पण कमी बसल्या जागेवर बसल्यामुळे दूध पण काढता येत नाही. दूध पण कमी देते. ठीक आहे आणि एक तिसऱ्या प्रकारामध्ये टेम्परेचर नॉर्मलपेक्षा कमी होत जाते आणि जनावर खाली पडून बसतात. खाली पडून बसल्यामुळे जनावरचे पाय वगैरे थंडगार पडतात. पण डोळ्याला आपण जर हात लावला तर आपल्याला प्रतिसाद मिळत नाही आणि जनावराचं जे अंग आहे ते अर्धांगिव म्हणजे अर्ध अंग बेशुद्ध झाल्यासारखे आपल्याला जाणवते. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला मिल्क फ्युअर तुम्हाला 3 मी कोणते प्रकार आहेत ते सांगितले. तुम्हाला प्रकार कसे वाटले कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.